महाराष्ट्रातील तमाम गरजू, कष्टकरी, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अशी बातमी आहे की आपल्याला या ठिकाणी 72,000 पासून ते 1,22,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे। या स्कॉलरशिपमध्ये महाज्योती, बार्टी, TRTI, सारथी या स्कॉलरशिप योजनेसाठी अनेक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना काही प्रश्न पडलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन येणार आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा। कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे का सर? उत्पन्नाचा दाखला लागतो का सर? NCL हवे आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, तुम्ही जर 2 नंबरचा या ठिकाणी जर मुद्दा बघितला तर या ठिकाणी 2 नंबरच्या पॉईंटमध्ये आहे की प्रशिक्षणार्थीसाठी प्रवेश परीक्षा अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे। तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। सर ग्रामपंचायतचं चालते का? तलाट्याचं चालते का? हे रहिवासी दाखला चालणार नाही, तर डोमिसाइल पाहिजे। 3 नंबरचा मुद्दा बघा, उमेदवाराकडे सदर योजनेसाठी लाभासाठी जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे। पाहिजेच तुमच्यासाठी, तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म भरता, OBC, SBC, EWS, NT, VJ जे असेल ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे। उमेदवाराकडे सदर योजनेच्या लाभासाठी बघा 4 नंबरचा पॉईंट सांगते, वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी असणे बंधनकारक आहे। आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर 5 नंबरचा मुद्दा बघून घ्या, ज्या उमेदवारांनी वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आहे परंतु त्यांना अद्याप जमात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, ते अर्ज करू शकतात। तथापि अशा उमेदवारांची संबंधित योजनेकरता लाभार्थी म्हणून निवड झाल्यास मूळ कागदपत्रे पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी देणे बंधनकारक आहे। याचाच अर्थ असा आहे की तुमच्याकडे सध्या जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये म्हणजे सध्या जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमचं होईल तेव्हा तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे। त्यावेळेस जर तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्ही अपात्र व्हाल। त्यासाठी आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर या ठिकाणी काढून घ्या। लवकर एक 10-15 दिवसामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळून जाते। असे सर्व कागदपत्र या ठिकाणी तुम्ही तयार ठेवू शकता आणि तुमचं नक्कीच या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी तुम्ही पात्र होऊ शकता। त्यासोबतच वरील सर्व कागदपत्र या ठिकाणी वाचून घ्या आणि तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। 10वीची गुणपत्रिका प्रमाणपत्र, 12वी गुणपत्रिका प्रमाणपत्र, ग्रॅज्युएशन गुणपत्रिका प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पुढील आणि मागील दोन्ही बाजूसहित जात प्रमाणपत्र, जात वैधता, जमात वैधता प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला। बघा, तुम्हाला कुठेही NCL लागणार नाही। तुम्हाला उत्पन्नाचा जो दाखला लागणार आहे तो 3 वर्षाचा लागेल। बघा, 1 वर्षाचा इथं चालणार नाही, इथं तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे आणि उत्पन्नाचा दाखला असल्यामुळे तुम्हाला नॉन क्रिमिनल NCL लागणार नाही। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, हे महत्त्वाची गोष्ट आहे। धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।